मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या चाकू हल्ल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी कडक पावले उचललीत। मालाड बोरीवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये झालेल्या या घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मुंबईत खळबळ उडालेली आहे। या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा असून रेल्वे प्रशासनाने तातडीने ॲक्शन मोडमध्ये येत मुंबईतील प्रमुख स्थानकांवर विशेष बॅग तपासणी मोहीम सुरू केलेली आहे। तसेच धारदार आणि घातक शस्त्रास्त्रांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। प्रवाशांना सुरक्षित आणि निर्भय वातावरणात प्रवास करता यावा यासाठी रेल्वे पोलीस 24 तास सतर्क असल्याचा दावा प्रशासनाने केलाय। या संपूर्ण सुरक्षा मोहिमेचा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहुयात। मी सध्या बोरिवली ते रेल्वे स्थानक इथे ज्याप्रमाणे ज्या घटना घडत आहेत, मालाड असो कांदिवली असो, जो 22 वर्षीय मयंकचा जो मृत्यू झाला आहे त्याच्यानंतर आता रेल्वे पोलीस जे अलर्ट मोडमध्ये आलेले आहे। आपण इथे पाहू शकता की जागोजागी पोलिसांचा इथे बंदोबस्त आहे आणि जे बॅग घेऊन जात आहेत त्यांची ते चेकिंग करण्यात आलेली आहे। कारण असाच प्रकार जो आहे मालाडला घडलेला, परत जो दुसरा प्रकार जो आहे बोरिवली कांदिवलीच्या मध्ये घडलेला, ज्यामध्ये एका 22 वर्षीय मयंकचा मृत्यू झाला आहे, त्याचंच एक इथे उदाहरण पाहू शकतो की आता जे आहेत रेल्वे पोलीस जे आहेत अलर्ट मोडमध्ये आले आहेत आणि जागोजागी इथे चेकिंग करतायत आणि लोकांचाही इथे चांगला सहयोग इथे दिसून येत आहे। माझ्यासोबत आपल्या इकडचे बोरिवलीचे वरिष्ठ अधिकारी कांदे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय सांगाल, एक चांगली कारवाई इथे चेकिंग चालली तुमच्याकडे? गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्या घटनेच्या अनुषंगाने संपूर्ण आयुक्तालयामध्ये माननीय CP साहेब आणि DCP मॅडम यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली संशयित प्रवाशाने त्यांच्या बॅग चेक करणं चालू आहे। बॅगेमध्ये आमचं विशेषतः लक्ष आहे की ते कुठलं धारदार शस्त्र किंवा ज्या वस्तूनं ते कुणाला इजा करू शकतील असे कुठल्याही शस्त्र आम्ही इथं जाऊन देणार नाहीत, ते आम्ही इथं जमा करणार आहोत। नाही जर तसंच शस्त्र सापडलं त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई पण करणार आहोत। तर आपण पाहतो की जे लेबर वर्क करतात त्यांच्याकडे आपण पाहतो की स्क्रू ड्रायव्हर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मग त्यांनी कशा प्रकारे प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? त्यांना आमचं एवढं आव्हान राहील की त्यांचे जे हातोडे आहे, स्क्रू ड्रायव्हर आहे किंवा करवत आहे किंवा ते बांधकामासाठी लागणारं अन्य साहित्य आहे ते रॅप करून घेऊन जावं, जेणेकरून ते तात्काळ वापरता आलं नाही पाहिजे, ते बॅगमध्ये असलं पाहिजे। आपण इथे पाहू शकतो की वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार एक चांगलाही कारवाई इथे करण्यात येत आहे आणि जागोजागी इथे चेकिंग करण्यात येत आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।